नमस्कार मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात कोणतेही दुःख असेल, कोणतीही समस्या असेल किंवा तुम्ही अशा मार्गाला अडकला असाल तिथे दोन वाटा आहेत आणि कोणता मार्ग निवडावा हे तुम्हाला समजत नसेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आपल्या जीवनात असे क्षण अनेकदा येतात जेव्हा आपण दुविधाग्रस्त होतो आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकत नाही. अशा वेळी श्रीमद भागवद्गीतेच्या श्लोकांमध्ये माणसाच्या जीवनातील प्रत्येक समस्येचे उत्तर दडलेले आहे. भगवद्गीतेचा उपदेश ऐकताच तुमचा सर्व त्रासाचे निराकार होईल आणि तुम्हाला खूप शांतता जाणवेल. असे म्हटले जाते की गीता फक्त वाचल्याने किंवा ऐकल्याने नाही तर तुमच्या सर्व जन्मांचे पाप याच जन्मी नष्ट होतात. भगवान श्रीकृष्णांची स्वतः अर्जुनाला हाच उपदेश दिला जो आज गीता म्हणून प्रसिद्ध आहे. हा ग्रंथ प्राचीन असला तरी आजच्या युगातही तो तुमच्या सर्व समस्यांचे समाधान देऊ शकतो. श्रीकृष्ण म्हणतात, मनाच्या शांतीपेक्षा मोठे या जगात कोणतेही सुख नाही. ज्या माणसाने आपले मन शांत ठेवायला शिकले त्यापेक्षा श्रीमंत या जगात कोणीच नाही. कधी कधी परमेश्वरच आपले सर्व नाते तोडून टाकतो जेणेकरून कोणी तुमचे आयुष्य खराब करू शकणार नाही. जगात सर्वात सुखी तोच आहे ज्यांना हे कळले आहे की इतरांकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. आयुष्यात थोडे दुःख मिळणे देखील आवश्यक आहे. नेहमी सुखच मिळत राहिलं तर तुम्ही कधीही आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही. ही माणसाची चुकीची समज आहे की एकट्या व्यक्तीने काय करता येईल. पण जरा त्या सूर्याकडे बघा, तो एकटाच संपूर्ण जगाला प्रकाश देतो. भाग्यवान तेच नसतात ज्यांना सर्व काही चांगले मिळते. भाग्यवान ते असतात ज्यांना काहीही मिळते ते त्यातून चांगले निर्माण करतात. गीतेमध्ये लिहिलेले आहे, जेव्हा माणसाच्या गरजा देखील बदलतात तेव्हा त्याची कृती करण्याची पद्धत देखील बदलते. फायदा ही सर्वात खाली पडलेली गोष्ट आहे. लोक ती उचलत राहतात. हरतो जो तो नेहमी तक्रार करतो आणि जिंकतो तो 1000 वेळा प्रयत्न करतो. ज्या माणसाला आपण खूप प्रेम करतो तोच माणूस आपल्यापासून सर्वात जास्त फायदा घेतो, कारण तो जाणतो की आपली कमजोरी काय आहे. इतके समजूतदार व्हा की कोणाला माफी करू शकाल, पण इतके मूर्ख होऊ नका. फसवणाऱ्यावर दोनदा विश्वास ठेवाल. आशा सोडू नका. उद्याचा दिवस आजपेक्षा चांगला असेल. आयुष्यात अशा पातळीवर पोहोचा की लोक तुम्हाला गमावल्याने पश्चाताप करतील. आयुष्यात कधीही कोणाशीही आपली स्वतःची तुलना करू नका. तुम्ही जसे आहात तसे सर्वोत्तम आहात, कारण ईश्वराची प्रत्येक निर्मिती उत्तम असते. स्वतःला कोणापेक्षा कमी समजणे म्हणजेच ईश्वराची निर्मितीचा अपमान करणे आहे. माणसाचे मनच त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि सर्वात मोठा मित्रही आहे. जर मन तुमच्यावर मात करते तर ते शत्रू बनते आणि जर तुम्ही मनावर मात करता तर ते खरा मित्र बनते. जर कोणी तुम्हाला दुर्लक्ष करत असेल तर वाईट वाटून घेऊ नका, कारण लोक सहजासहजी आपल्या स्थितीनुसार गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. ज्या लोकांना तुमची काळजी नाही त्यांच्या मागे कधीही पळू नका. श्रीकृष्ण म्हणतात, चूक प्रत्येक माणसाची होते, पण चुका सुधारणे तो माणूस करू शकतो जो मनाने स्वच्छ असतो आणि नातेसंबंध गमावू इच्छित नाही. आयुष्याची सर्वात मोठी कानाखाली कोणाकडून बसते? फक्त अपेक्षेमुळेच बसते. कधी कधी माणूस नाही तुटतो, नाही विखरतो, फक्त हरतो. कधी कधी स्वतःपासून तर कधी देवापासून तर कधी आपल्यापासूनच. प्रत्येक जीवनात स्वतःला वेळ नक्की द्या, कारण तुमची पहिली गरज तुम्हीच आहात. लक्षात ठेवा, गरजेपेक्षा जास्त चांगली बनाल तर गरजेपेक्षा जास्त वापरले जाल. नाती कितीही वाईट का नसतील ती कधीही तोडू नका, कारण घाणेरडे पाणी तहान भागवण्यासाठी नाही तर आग विझवण्यासाठी नक्कीच कामी येते. जेव्हा जमाना तुम्हाला अडचणीत टाकतो तेव्हा परमेश्वर हजारो मार्ग उघडे करून देतो. विश्वास ठेवणाऱ्यांपेक्षा विश्वास तोडणारा अधिक मूर्ख असतो, कारण तो एक लहान स्वार्थासाठी एक चांगला माणूस गमावून बसतो. भलेपणा करत राहा पाण्यासारखा, वाईटपणा स्वतःच किनाऱ्यावर लागेल कचऱ्यासारखा. जर कोणी समजत नसेल तर त्याला समजवण्याची गरज काय, आणि जर कोणी मान्यच करत नसेल तर त्याला सांगण्याची गरज काय. खऱ्या मनाने कोणत्याही गरजूंना मदत करून बघा. जर मनाने चुकून मिळालं तर बघा. ज्याला जायचे आहे त्याला जाऊ द्या. जो आज थांबला तरी उद्या नक्की जाईलच. माणसाला माणसापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजेच जुबान आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा. ज्यांना स्वप्ने पाहायला आवडते त्यांना रात्र लहान पडते आणि ज्यांना स्वप्ने पूर्ण करायचे असतात त्यांना दिवस लहान पडतो. कोणाची सवय बघायची असेल तर त्याला इज्जत द्या आणि कोणाची फितरत बघायची असेल तर त्याला मोकळीक द्या. प्रत्येक माणसात काही ना काही प्रतिभा असतेच, पण लोक सहसा ती दुसऱ्यासारखी बनण्यात वाया घालवतात. इतके महागडे होऊ नका की लोक तुम्हाला बोलू शकणार नाहीत आणि इतके स्वस्तही होऊ नका की लोक तुम्हाला नाचवत राहतील. खामोशी ही कधीच बेजुबान नसते. काही वेदना अशा असतात ज्या आवाजाचीही हरवून टाकतात. आजकालचे लोक तुमच्या एका चुकीमागे तुमच्या सर्व चांगुलपणा विसरून जातात. जितके लोकांना समजत जाल तितके एकटेपणा आणखी चांगला वाटू लागेल. ते नातेसंबंधही संपतील ज्यांना भेटल्यावर वाटायचं की जन्मभर साथ देतील. श्रीकृष्ण म्हणतात, अहंकार जर कोणत्याही गोष्टीचा असो, अहंकार ही कोणत्याही गोष्टीचा असो, तो संपूर्ण नाश करूनच सोडतो. रिकाम्या वेळात प्रत्येकजण बोलू शकतो. प्रेम तेव्हा होते जेव्हा कोणी तुमच्याशी बोलण्यासाठी सर्व वेळ आपला रिकामा करतो. सर्व काही बरोबर होईल याची वाट पाहत बसलात तर तसेच बसून राहाल. पण हिंमत करा, स्वतः उठा आणि आपल्या आयुष्यात सर्व काही बरोबर करून दाखवा. लोक ओळखायचेच विसरून जातील. याआधी स्वतःची एक ओळख निर्माण करून घ्यायला शिका. कोण काय म्हणतं याने काही फरक पडत नाही. फरक पडतो तो तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता यावरून.
पराभव हा एक धडा आहे जो स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी देतो. आयुष्यात आपल्याला जे काही हवे असते ते सहजपणे मिळत नाही, पण आयुष्याचा एक सत्य हेही आहे की आपल्याला जे हवे असते ते सोपे नसते. या जगात दोन प्रकारचे लोक असतात. पहिले जे की एका छोट्याशा अडचणीनंतरच घाबरतात, दुःखी होतात, आणि दुसरे जे की लोक त्यांच्या आयुष्यात कितीही मुश्किली आल्या तरी ते नेहमी खुश राहतात, प्रत्येक संकटात स्वतःला सांभाळून घेतात. एक ती असतात ज्यांच्याकडे सर्व काही असते तरी हे दुःखी असतात, आणि दुसरे ज्यांच्याकडे काही नसते ते तरी पण नेहमी आनंदी राहतात. संकटांच्या वेळी धैर्य ठेवणे म्हणजेच अर्धी लढाई जिंकणे. ताणतणावातून फक्त समस्या निर्माण होतात. समाधान शोधायचे असेल तर हसत राहायला शिका. श्रीकृष्ण म्हणतात, ज्याप्रमाणे वारा एका दिशेने वाहत नाही तसं माणसाचं नशीबही वेळोवेळी बदलत असतं. म्हणूनच वेळ खराब असेल तर त्रास होऊ देऊ नका, फक्त योग्य वेळेची वाट पहा, कारण वेळ नक्की बदलते. लक्षात ठेवा, जर वाईट वेळ लोक फक्त समजावून सांगितल्यावर समजले असते तर बासरी वाजवणाऱ्याने कधीच महाभारत होऊ दिलं नसतं. जितका इंतजार तुम्हाला करवत आहे ना, वेळ आल्यावर तुम्हाला तितके देईल की तुम्हाला सांभाळू शकणार नाहीत. आपल्या आयुष्यावर कधीही नाराज होऊ नका, कारण असे अनेक लोक आहेत जे तुमच्यासारखे आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहतात. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्यात असे काहीतरी आहे जे प्रत्येक अडथळ्यापेक्षा मोठे आहे. भल्या कर्मानंतरही लोक फक्त तुमच्या वाईट गोष्टीच लक्षात ठेवतात, म्हणून लोक काय म्हणतात याकडे कधीही लक्ष देऊ नका. कर्म हीच तुमची ओळख आहे, नाहीतर एका नावाने इथे हजारो लोक आहेत. जीवनात कधीही कोणाशीच आपली तुलना करू नका. तुम्ही जसे आहात तसे सर्वोत्तम आहात. सर्वांनाच आपले जीवन बदलण्यासाठी वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी दुसरे जीवन मिळत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, जे होणार आहे ते होऊनच राहील, आणि जे नाही होणार ते कधीच नाही होणार. असे निश्चय त्याच्या बुद्धीत असते, त्याला कधीच चिंता पीडित करत नाही. चांगल्या नियतीने केलेले काम कधीच व्यर्थ जात नाही, आणि त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळते. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढीच आशा करतो की या व्हिडिओमधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं असेल. जर तुम्हाला हा संदेश उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, कारण ज्ञान वाटून घेतल्याने वाढते. धन्यवाद. हरिओम.